आपली माणसं ओळखायला शिका. प्लेटभर शिरा खाता ना, काय काय दिसतं? काजू, बदाम, मनुके. हा, मनुके. पण ज्याच्यामुळे शिरा गोड झालाय ती साखर दिसते का तुम्हाला? काजू दिसन, बदाम दिसन, मनुके दिसन, सगळं दिसन, पण साखर दिसत? ज्याच्यामुळे शिरा गोड झालाय ती साखर दिसत नाही. मग तशी काही माणसं साखरेसारखी आपल्या आयुष्यात असतात. दिसत? बोला, दिसत? पण त्यांच्या असण्यानं आपलं आयुष्य गोड होत असतं. अशी माणसं जरा ओळखायला शिका महाराज. ते पैशांपेक्षा खूप महत्वाची माणसं असतात महाराज. रावणाच्या नगरीमध्ये जोपर्यंत विभीषण होता, रावणाला कोणत्याच गोष्टीची कमी नव्हती. रावणाच्या नगरीतून विभीषण गेला, लंकेचं वाटोळं झालं महाराज. म्हणून आपण कोणाच्या तरी पुण्याईनं आज इथं उभं आहे हे ध्यानात ठेवा. आई वडिलांच्या, आपल्या माणसाच्या कृपेनं आपण इथं आज उभे हे विसरू नका महाराज. आणि पुण्याईनंच माणूस पुढे जात असतो महाराज.